हाय हॅलो नमस्कार. सुगंधा व्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तुमचा दिवस मजेत जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि सकाळची वेळ आहे, सकाळचे 5 वाजलेले आहे. तर इथे मी ना रात्रीच गवारी निवडून ठेवली होती. तर गवारीची भाजी बनवली आणि त्याच्यानंतर पीठ मळून चपात्या पण बनवून घेतल्या डब्यापुरता. आणि इथे ना काल कलिंगड आणलं होतं, तर म्हटलं त्यांना पण थोडंसं देते डब्यामध्ये भरून. तर इथे मी त्यांचा डब्बा पण भरला आहे, भाजी चपाती. आणि एका डब्यामध्ये ना मी कलिंगड पण त्यांना दिलेलं आहे चिरून, तुम्ही पाहू शकता. आणि बाकीचं चपात्याचं पीठ आहे, तर ते मी आता थोड्या वेळाने चपात्या बनवणार आहे. तर डब्यापुरता दिल्या आणि पीठ तसंच ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर आहे ना जे राहिलेलं कलिंगड आहे ना, तर ते पण म्हटलं कापून घेते. कारण तसं ठेवलं ना की मग परत त्याला भाजीचा वास वगैरे लागतो. तर म्हटलं पहिलं कट करते आणि एका स्टीलच्या भांड्यामध्ये भरून ठेवते. तर इथे बाकीचं जे राहिलेलं कलिंगड होतं ना, ते पण मी कट केलं आणि असं व्यवस्थित झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून दिलं. 6 वाजले होते आणि बाहेर अजून ना थोडासा अंधार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर मग अंघोळ वगैरे केली. तर तोपर्यंत तर भरपूर असं उजडलेलं होतं. तर मग मी लगेच ना चहा ठेवलेला आहे. आणि ज्या चपात्या राहिल्या होत्या ना, त्या चपात्या पण मी बनवून घेतल्या. आणि सुक्कीच गवारीची भाजी बनवली होती. तर आदित्य ना इथे क्लासला चालला होता, तर मग त्याला पण मी डब्बा भरून दिला. आणि नाश्ता पण त्याला द्यायचा आहे आता. तर त्याच्यासाठी मी चहा पण ठेवलेला आहे आणि डब्बा भरला. आणि त्याच्यानंतर ज्या चपात्या होत्या ना, त्या पूर्ण थंड झाल्या होत्या, त्या पण मग मी डब्यामध्ये बाकीच्या ठेवून दिल्या. आणि त्याच्यानंतर आणि मला पिण्यासाठी मी ते ब्लॅक टी ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता मी ब्लॅक टी पिते. त्याच्यानंतर जी बाकीची कामं आहेत ना, तर ती कामं करून घेणार आहे. तर हे बघा, इथे माझा चहा पिऊन झाला. आणि त्याच्यानंतर लगेच मी ते ना हॉल आवरायला घेतलेला आहे. तर उशीचे कवर मला धुवायचे होते, तर ते पण मी धुवायला काढले. त्याच्यानंतर आहे ना सोफा वगैरे सगळं आवरून घेतला. आणि त्याच्यानंतर मग लगेच मी आता ना घरं झाडून घेणार होती. तर लगेच आवरून झालं बघा, सोफा वगैरे आवरला. त्याच्यानंतर लगेच ना मी घरं झाडून घेतले, 2-3 रूम सगळे झाडून घेतले. आणि त्याच्यानंतर ना म्हटलं आता जे लेपन केलेलं होतं ना, ते लेपन मला काढायचं होतं. तर इथं मी गोमूत्र आणि पाणी टाकून ना उंबरठा पुसून घेतला. आणि त्याच्यानंतर परत दुसरं लेपन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी हळद, पाणी आणि थोडं गोमूत्र टाकून ते याला उंबरठ्याला लेपन करून उंबरठ्याची पूजा केली मी. हा गुरुवारचा व्हिडिओ आहे. आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहिलं, जे उंबरठ्यावरती पावले लावलेली आहे लक्ष्मीची, तर त्या पावलांना हळदी कुंकू वाहिलं, फुलं वाहिली आणि अगरबत्ती वाळून. त्याच्यानंतर लगेच मग मी गुरुवारची जी देवपूजा आहे ती देवपूजा पण केली. आणि त्याच्यानंतर मग मी आरत्या पण करून घेतल्या. आणि देवपूजेचा खूप मोठा व्हिडिओ होता, तर पूर्ण देवपूजेचा मी व्हिडिओ केला नाही. तर अशी छान अशी देवपूजा झाली, आरती पण झाली आज. आणि त्याच्यानंतर मग हा दुपारचा व्हिडिओ आहे. तर दुपारच्या जेवणासाठी ना मी ते भात लावलेला आहे कुकरला मला खाण्यासाठी दुपारच्यासाठी. आणि आदित्य म्हणला मला जेवायचं नाही, मग त्याच्यासाठी मी ते कलिंगड दिलं खायला. त्याला कलिंगड खायचं होतं. आणि नंतर आर्यननी ना आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं. त्याच्यानंतर कपडे सुकली होती, तर मग मी कपड्यांच्या पण घड्या करून घेतल्या आणि कपडे ठेवून दिले कपाटामध्ये. आणि त्याच्यानंतर आहे ना मी ना बटाट्याचा किस केला होता. तर म्हटलं आता तळून तरी बघते चांगला झाला आहे का. तर बऱ्यापैकी चांगला सुकला होता. तर मग मी ते आता तळायला घेतलेलं आहे. तर हे पहा, इथे ना बटाटे यांच्या साली काढून मी उकडून घेतले. आणि त्याच्यानंतर मग त्याचा किस पाडलेला होता, तो व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे यूट्यूबवरती. आणि हे बघा, थोडासा अजून चांगल्यापैकी सुकलेला नाही आहे, पण मग म्हटलं तळून बघते कसा झाला आहे तो. तर हे बघा, इथे मी ना तळायला घेतला आणि छान म्हणजे आज चांगला फुलतो आहे. थोडा टाकला ना की एकदम तळून तो खूप जास्त होतो आहे. तर मी पाहू शकता, थोडासाच टाकला होता पण तळून तो खूप झालेला आहे. मुलांना पण दिला आणि आम्ही पण खाल्ला. तर खूप आणि छान झालेला आहे, टेस्टी झालेला आहे. आणि त्याच्यानंतर वातावरण लगेच चेंज झालं बघा, इकडे वारा आणि पाऊस आलेला होता. तर मग मी लगेच इथे चहा ठेवला. आणि आता पाऊस आहे तर म्हणलं आता फेऱ्या मारायला पण जाता येणार नाही खाली. तर असा आहे छोटासा व्हिडिओ आवडल्यास थोडं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय, पुन्हा भेटूया. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.